नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। खबर उमरखेड़ से है, जहां शहर के रहीम नगर की मुख्य सड़क पिछले कई दिनों से खस्ताहाल और गड्ढों से भरी होने के कारण स्थानीय नागरिकों और स्कूली छात्रों को यातायात की काफी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। साथ ही आगार प्रमुख उमरखेड़ को महामंडल की एसटी बस रहीम नगर पर रुकाव हो, ऐसा निवेदन सौंपा गया। आजाद समाज पार्टी के उमरखेड़ युवा शहर प्रमुख शेख असलम, जिला संगठक बिलाल राज, आजाद समाज पार्टी के जिला अध्यक्ष जॉन्टी भाऊ विनकरे व जिला महासचिव संतोष जोगदड़े, तालुका अध्यक्ष देवानंद पाइकराव, तालुका महासचिव सचिन बाहुले, शहर अध्यक्ष प्रफुल्ल दिवेकर, तालुका प्रसिद्धि प्रमुख मुजीब लाला के नेतृत्व में मुख्य अधिकारी महेश जामनोर को ज्ञापन दिया गया। इस अवसर पर रहीम नगर उमरखेड़ के नागरिक और समाज और आजाद समाज पार्टी के कई पदाधिकारी उपस्थित थे। आझाद समाज पार्टी उमरखेड युवा आघाडी यांच्या वतीने उमरखेड शहरामध्ये रहीमनगर वार्ड क्रमांक 11, 12 आणि 13 मध्ये जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णपणे उखडलेला आहे आणि नागरिकाला ये जा करण्यासाठी त्या रस्त्यामधून प्रचंड त्रास होत आहे। या ठिकाणी आझाद समाज पार्टीचे युवा शहराध्यक्ष असलम भाई यांच्या नेतृत्वामध्ये नगर परिषद उमरखेड या ठिकाणी नवीन रस्ता करण्यासाठी किंवा तात्पुरता रस्ता दुरुस्त करण्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आझाद समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उमरखेड नगर परिषदमध्ये उपस्थित आहे। आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय बिरसा आदाब। आज दिनांक 13 ऑगस्ट 2025 नगर परिषद उमरखेड येथे उमरखेड शहरामधील वार्ड क्रमांक 11, 12, 13 रहीम नगर या नगरातील रस्ता टोंगळ्या एवढाले खड्डे, चिखलमय रस्ता, अशा रस्त्यातून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हाताऱ्या व्यक्तीसाठी, टू व्हीलरसाठी, नमाज पढणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीसाठी, सर्वांसाठी हा रस्ता अतिशय त्रासदायक रस्ता बनलेला आहे, खड्डेमय रस्ता बनलेला आहे। अशा खड्डेमय रस्त्याकडे गेल्या अनेक वर्षापासून नगर परिषदचं दुर्लक्ष झालेलं आहे, स्थानिक प्रतिनिधींचं दुर्लक्ष झालेलं आहे। अशा अवस्थेमध्ये आझाद समाज पार्टी युवा शहर अध्यक्ष शेख असलम यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जांटीभाई विनकरे, महासचिव जोगदंडे साहेब, जिल्हा संघटक बिलाल राज यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शहराचे शहराध्यक्ष प्रफुल्ल दिवेकर सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शिवसाहेबांना निवेदन सादर केलेलं आहे। शिवसाहेबांनी सुद्धा लगेच उद्याला त्या ठिकाणी मुरुम टाकून, खडक टाकून रस्ता पक्का बनवण्याचं आश्वासन दिलं आणि तो मंजुरात रस्ता सुद्धा आहे असं सांगितलं। थोड्या दिवसामध्ये पक्क्या रस्त्याला सुद्धा सुरुवात होणार आहे। जर का उद्या त्या ठिकाणी त्या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर त्या ठिकाणी त्या नगरच्या सर्व स्थानिकांना घेऊन या नगर परिषद समोर ही आंदोलन करण्यात येईल। त्याची सर्वस्व जबाबदारी नगर प्रशासनावर असेल, याची खबरदारी घ्यावी। धन्यवाद। या ठिकाणी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष जॉन्टीभाऊ विनकरे यांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। आज या ठिकाणी आझाद समाज पार्टी युवा आघाडीच्या वतीने रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी उमरखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश जामनोर यांना निवेदन दिलेले आहे। त्यात प्रमुखाने अशी मागणी आहे का रहीम नगर येथील हा रस्ता जो आहे मुख्य रस्ता तो अतिशय चिखलमय झालेला आहे, नादुरुस्त आहे। सदर रस्त्यामुळे शाळेतल्या विद्यार्थिनी, ये-जा करणारे नागरिक यांना प्रचंड त्रास होत आहे। सदर रस्ता नगर परिषद प्रशासनाने जर 8 दिवसाच्या दुरुस्त जर नाही केला तर मुख्य अधिकारी यांच्या दालनात बसून जोरदार तीव्र निदर्शने देऊन मोठे आंदोलन छेडण्यात येणार आहे। याची सुद्धा शिवसाहेबांना आम्ही निवेदन दिलेले आहे। त्याप्रमाणे उमरखेड ते हातगाव रस्त्यावर बजाज शोरूम जवळ या अगोदर बस थांबायची, परंतु काही दिवसापासून बस थांबत नाही। त्या ठिकाणी सुद्धा बस थांबली पाहिजे, या आशयाचे सुद्धा आम्ही निवेदन बस स्थानकाला देणार आहोत। नगर परिषद प्रशासनाने जर आमच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर नाही केल्या तर शिवसाहेब यांच्या दालनामध्ये मोठे आंदोलन करणार आहोत, त्याची दक्षता घ्यावी। या ठिकाणी आझाद समाज पार्टीने निवेदन दिलेलं आहे। रहीम नगर मधला रस्ता जो आहे तो रस्ता दुरुस्त करण्याचं शिवसाहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्येच त्या ठिकाणी तात्पुरता रस्ता दुरुस्त करण्यात येईल आणि रहीमनगर नांदेड रोड मध्ये जाणारा जो
रस्ता आहे, डांबर रस्ता, त्या ठिकाणी एसटी थांबत नाही. या ठिकाणचा रस्ता एसटी महामंडळाला सुद्धा आझाद समाज पार्टी निवेदन देणार आहे. मी संतोष जगदंडे, सी न्यूज भारत, उमरखेड. उमरखेड़ से सीनियर संवाददाता संतोष की रिपोर्ट. इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत.